आणि ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफ असं लिहितो की मुघलांनी एखाद्या शहजाद्यासारखं लखोजीराव जाधवरावांचं भव्य स्वागत केलं. त्यांना खूप मान-सन्मान दिला, त्यांची मनसबदारी वाढवून दिली. सुलतान निजामशहाचा आणि वजीर अंबरचा दुतर्फीपणा आता लखोजीराजांच्या चांगलाच लक्षात आला होता. पण यानंतरही मात्र लखोजीरावांनी भोसलेसोबतचं आपलं वैर जास्त ताणल्याचं आपल्याला दिसत नाही. लखोजीराव जाधवराव म्हणजे एक सुज्ञ राजकारणी होते. निजामशाही टिकली तरच महाराष्ट्राचे भवितव्य योग्य राहील अशी त्यांची मनापासून खात्री होती. मुघल आपल्या दडपशाहीच्या नीतीने सगळंच बदलून टाकतील याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि यानंतर भातवडीचं 1624 सालचे मुघल आदिलशाही विरुद्धचं निजामशाही युद्ध झालं. या युद्धामध्ये आदिलशाह आणि मुघलांच्या संयुक्त फौजांचा अगदी दणदणीत पराभव शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चुलत बंधूंनी आणि निजामशाही फौजेने केला. ह्याच भातवडीच्या युद्धामध्ये शहाजीराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे यांना वीरगती प्राप्त झाली होती आणि यावेळी लखोजीराजे मुघलांकडून लढत होते. वास्तविकतः भातवडीच्या युद्धातल्या दैदिप्यमान यशामुळं मलिक अंबरनं शहाजीराजांना खूप मान-सन्मान, खूप वरचं स्थान द्यायला हवे होते. पण झालं मात्र उलटंच. शहाजीराजांपासून आता मलिक अंबरलाच भीती वाटू लागली होती. आणि मग मलिक अंबरानं पुन्हा एकदा फुटीचं राजकारण सुरू केलं. शहाजीराजे आणि त्यांच्या चुलत भावांमध्ये आपापसातच भांडणे मलिक अंबरनं लावून दिली. शहाजीराजांनाही आता मलिक अंबरचा दुतर्फीपणा पूर्णपणे कळून चुकलेला होता. आणि मग शहाजीराजे 1625ला आदिलशहाच्या आश्रयाला निघून गेले. इब्राहिम आदिलशहानं शहाजीराजांचं भव्य स्वागत केलं आणि यानंतर पुढचे 4-4.5 वर्षे शहाजीराजे तिथेच राहिले. मंडळी, लखोजीराजे जाधवराव आपल्या जावयाच्या आणि गर्भवती असणाऱ्या लेकीच्या जिजाऊंच्या जीवावर उठलेले होते हे कल्पकल्पित आहे आणि पूर्णपणे खोटे आहे. लखोजीराजांना समजावून घेण्यात आपल्या इतिहासकारांनं नेहमीच घोडचूक केली आहे. लखोजीराजे एक फार मुत्सद्दी राजकारणी होते. यानंतरच्या पुढच्या 3-4 वर्षांमध्ये मुघल निजामशाही आणि आदिलशाहीत 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या म्हणजे बादशाह जहांगीरचा मृत्यू, बादशाह इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू आणि वजीर मलिक अंबरचा मृत्यू. आता निजामशाहीचं स्थान डळमळीत झालं होतं. कमजोर सुलतान होता आणि मूर्ख वजीर होता. पण ह्या निजामशाहीला शाबूत ठेवण्यामध्येच सगळ्या दख्खनी सरदारांचं आणि मराठ्यांचंही हित आहे हे शहाजीराजे आणि लखोजीराजांनी पुरेपूर ओळखलं होतं. मग या जावई सासऱ्यानं एकमेकांशी हातमिळवणी केली. लखोजीराजांनी मुघलांचा पथ सोडून दिला आणि ते परत निजामशाहीत आले, तर शहाजीराजेही आदिलशहाची चाकरी सोडून परत निजामशाहीत आले. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने क्रूर मोगलांपेक्षा आदिलशाह आणि निजामशाह कितीतरी परीने सौम्य होते. पण निजामशाहीच्या दुर्दैवाने त्यावेळी निजामशाहीचा मुख्य वजीर हा मलिक अंबरचा मुलगा फतेखान हा होता. हा फतेखान एक महामूर्ख होता. जाधवरावांच्या अस्तित्वातच निजामशाहीचं अस्तित्व आहे हे त्यानं काही लक्षातच घेतलं नाही. त्यावेळी सुलतान बुरहान निजाम तिसरा हा एक निव्वळ गाढवाची अक्कल असणारा बादशाह दौलताबादला राज्य करत होता आणि त्याचा नालायक सरदार हमीद खान हा जे सांगायचा तो ते निमूटपणे ऐकायचा. कारण मंडळी, या हमीद खानची बायको म्हणजे बुरहान निजाम तिसऱ्याची रखेल होती. याशिवाय बुरहान निजामशहाला सुंदर सुंदर मुली फिरवणं, त्याच्या नशापाण्याची आणि त्याच्या सगळ्या प्रकारच्या मनोरंजनाची व्यवस्था करणं, ती सगळी काम या हमीद खानच्या बायकोकडेच होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं हमीद खान आणि फतेखान या 2 मूर्खांचं राज्य निजामशाहीमध्ये चालू होतं. या मूर्ख हमीद खाननं लखोजीराव जाधव रावांना त्याच्या कुटुंबियासहित संपवण्याचा बद्दल सल्ला दिला आणि नेहमी नशेत असणाऱ्या बादशहानं तो मंजूरही केला. झालं. हमीद खानच्या आदेशावरून मुकर्रब खान, सब्बर खान, मोती खान, फरेद खान या चांडाळ चौकडीनं भर दरबारातच लखोजीराजे जाधवांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि तो दुर्दैवी 25 जुलै 1629चा दिवस उजाडला. लखोजीराजे आपल्या दौलताबादच्या तळावरून आपल्या सोबत आपले पुत्र अचलोजी म्हणजे सरसेनापती, महापराक्रमी धनाजी जाधवांचे पणजोबा, आपले दुसरे पुत्र राघोजी आणि नातू यशवंतराव जे दत्ताजींचे पुत्र होते यांच्यासोबत बादशहाच्या समोर मुजऱ्याला गेले.
पण लखोजी राजे दरबारात मुजऱ्याला येताच त्यातील एक बादशाह उठून आत गेला. बादशहाचे हे वागणे म्हणजे लखोजी राजांसारख्या मातब्बर सरदाराचा एक भयंकर अपमान होता. बादशाह उठून गेला त्यापाठोपाठ सरासर तलवारी उपसल्या गेल्या आणि देवगिरीच्या सिंहासनाच्या खऱ्या वारसाच्या त्या देवगिरीच्या दरबारातच देवगिरीच्या सिंहासनासमोर निर्घृण कत्तल केली गेली. यावेळी लखोजी राजांची पत्नी म्हाळसाबाई, सगळ्यात धाकटे पुत्र बहादूरजी आणि बंधू जगदेवराव उर्फ भूतोजी राजे हे त्या तळावरच होते. जेव्हा त्यांना ही घटना कळाली तेव्हा त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जावं लागलं. नंतर लखोजी राजांची आणि इतरांची प्रेते त्यांनी मुश्किलीने मिळवली आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले. या भयानक घटनेनंतर बहादूरजी आणि जगदेवराव अगोदर जिजाऊ साहेबांच्या आश्रयाला आले आणि त्यानंतर मोगलांना जाऊन मिळाले. मंडळी, जिजाऊंचे बंधू अचलोजीचे पुत्र शंभूसिंग जाधवराव म्हणजे धनाजी जाधवरावांचे आजोबा हे मात्र शहाजीराजांच्याच आश्रयाने राहिले. शंभूसिंग जाधवराव हे कनकगिरीच्या वेढ्यात मध्ये थोरल्या संभाजी महाराजांसोबत 1654 साली वीरगतीला प्राप्त झाले होते. तर शंभूसिंह जाधवाचे पुत्र संभाजी जाधवराव म्हणजे धनाजी जाधवांचे वडील हे पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता वीरगतीला प्राप्त झाले होते. बहादूरजी आणि जगदेवराव उर्फ भूतोजी राजे मुघलांना जाऊन मिळाले आणि 1631 साली दौलताबादचा किल्ला मुघलांसाठी जिंकून घेण्याचं महत्त्वपूर्ण काम ह्या दोघांनीच केलं होतं. मूर्ख बादशाह बुऱ्हान निजामशाह तिसरा याला त्याच्याच वजिरानं म्हणजे फतेखाननं 1621 साली फाशी देऊन मारलं होतं. लखोजी राजांच्या मृत्यूमुळे गंभीर धक्का बसलेल्या शहाजी राजांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं आणि आपला सौता सुभा थाटण्याचा प्रयत्न केला होता आणि यासोबत जिजाऊ माँसाहेबांनी तर आपल्या होणाऱ्या पुत्राला हिंदवी पदपादशाह बनवण्याची प्रतिज्ञाच करून टाकली होती. मंडळी, लखोजी राजे जाधवांनी नेहमीच दख्खनची अस्मिता टिकवण्यासाठी क्रूर जुलमी मुघलांपासून महाराष्ट्राला दख्खनच्या संस्कृतीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. आता त्यावेळी प्राप्त राजकीय परिस्थितीमुळे त्यांना निजामशाहीचा आसरा घेणं भागच होतं. पण दुर्दैवानं महाराष्ट्राच्या इतिहासानं लखोजी राजांकडे योग्य दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाही. लखोजी राजे आणि शहाजी राजांमधल्या संबंधाला आणि तत्कालीन राजकारणाला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आणि मंडळी, हा लखोजीराव जाधवरावांवरचा एक फार मोठा अन्यायच म्हणावा लागेल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. जय शंभूराजे.